जय शिवाजी घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। हम तुम्हारे साथ हैं, लाख मराठा, लाख मराठा, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा लाख मराठा, लाख मराठा, लाख मराठा, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय भवानी, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आदेश द्यायचे आणि मराठ्यांना दडपण्याचं कृत्य, पापी कृत्य हे प्रशासन करत असतं, शासन करत असतं। अशा सर्व शासनकर्त्यांना धडा शिकवण्याची आणि आपल्या न्याय हक्काची बाजू सनदशीर मार्गाने मांडण्याची आता वेळ आलेली आहे आणि या सर्व गोष्टींचं योग्य ते नेतृत्व मनोज जरांगे पाटील साहेब करत आहेत। सामान्य कुटुंबातली व्यक्ती हे नेतृत्व करत असताना मराठवाडा, विदर्भ असू देत, कोकण असू देत, पश्चिम महाराष्ट्र असू देत, समस्त महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या मराठी समाजाच्या लोकांच्यासाठी लढता येईल त्याचं एक केंद्रबिंदू मानून हे नेतृत्व पुढे येत आहे। केवळ मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी कोणतीही राजकीय इच्छाशक्ती नसताना सामान्य माणसासाठी सामान्य माणूस जेव्हा पुढे येतो त्यावेळेला कसं त्याला दडपलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे या आंदोलनाला लावलेलं गालबोट आहे सुरुवातीचं। हा इतिहास तिथंच थांबला असता, हे आंदोलन तिथंच थांबला असता, पण एकदा मराठी माणूस पेटला तर हे आंदोलन कसं यशस्वी होतं ही गेल्या काही वर्षापूर्वी झालेल्या एक मराठा लाख मराठा या बिरुदावलीत गाजलेल्या मराठी क्रांती मोर्चाने दाखवून दिलेलं आहे। गेली 35-30 लाख लोक सनदशीर मार्गाने अत्यंत शांततेने यशस्वी मोर्चे काढू शकतात। त्या लोकांना योग्य वेळेत योग्य पद्धतीने आरक्षण देण्याची हमी दिली जाते। अनेक वर्ष मध्ये लोटतात तरीही आरक्षण मिळत नाही। अशा वेळेला प्रशासनाचा निषेध करावा तो थोडाच आहे। त्यामुळे परत आंदोलनाचं अस्त्र एका सामान्य कुटुंबातल्या मनोज जरांगे पाटलांसारख्या सामान्य व्यक्तीला अखंड महाराष्ट्रातल्या प्रत्येक भूमिपुत्राला मराठ्यासाठी घ्यावं लागतं। ही दुर्दैवाची खरं तर बाब आहे। पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं सर्व जाती धर्माला घेऊन जाणारे शिवछत्रपती आणि ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपतींनी कोणताच जात कोणताच धर्म पाळला नाही। हर एक जाती धर्माला पुढे घेऊन जात गेले महाराज आणि स्वराज्य उभा केलं। हे सगळं पुरोगामी महाराष्ट्राचं जरी वक्तव्य असलं तर याच संस्कृतीला याच परंपरेला कलंक लावण्याचं काम हे काही राजकर्ते करत आहेत आणि यातून या शिवछत्रपतींचेच मावळे त्यांचेच वारसदार आज बाजूला टाकले जात आहेत। ही फार गंभीर प्रश्न किंवा गंभीर परिस्थिती आज महाराष्ट्रावर ओढवलेली आहे। 12 कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र, बहुसंख्येनं मराठी माणसाची ही भूमी आज त्या स्वतःच्या भूमिपुत्रालाच ती दूर करते का काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे। स्वतःचे भूमिपुत्रच, महाराष्ट्राचे भूमिपुत्रच आज या परिस्थितीमध्ये अडचणीत आलेले दिसतात। आरक्षण आणि आरक्षणाची तत्व घटना समिती असू देत, केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या समित्या असू देत, सर्वोच्च न्यायालय असू देत आणि राज्य शासनानं गठीत केलेल्या समित्या आणि राज्य शासनानं विधिमंडळात, विधान परिषदेत संमत केलेले ठराव जेव्हा केंद्र शासनाकडे जातात, घटना समितीकडे जातात आणि जेव्हा संसदेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये कायदा पारित करायची पाळी येते तेव्हा सगळे राजकर्ते कसे नांगी टाकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेली काही वर्षाचा सगळा राजकीय परिवर्तनाचा आणि राजकीय घडामोडीमुळे मराठी माणसावर झालेल्या अन्यायाचा पाडाचा आहे। हा पाडा आजही आम्हाला गावाला लागतो। ही दुर्दैवाची बाब आहे। सामान्य माणसाला सामान्य माणसांसाठी न्याय हक्कासाठी आंदोलनाचं अस्त्र उभा करावं लागतं आणि राजकर्ते मात्र अगदी राजकीय पटलावर त्या बाजू वडून ताणून नेतात आणि मराठा आंदोलन फोडण्याचं काम करतात। यासारखं वाईट काहीच नाही आहे। त्यामुळे आपण इतर समस्त लोक इथं उपस्थित आहोत ते केवळ सामान्य माणूस आपल्यासाठी लढण्यासाठी गेली अनेक दिवसापासून
हा उपोषणाचं अस्त्र उपसून जो लढतो आहे त्या जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी हा पाठिंबा कुदनूर वासियांच्या समस्त ग्रामस्थ बंधू भगिनींच्या वतीनं आम्ही देतो आहोत। हे देत असताना कायदा व सुव्यवस्थेचं पालन आपण नक्कीच करत आलोय आणि याही पुढे करू। ही कुदनूरची संस्कृती आहे, ती आपण सर्व मराठी समाजपुत्रांनी पाळलीच पाहिजेत। आज या मोर्चामध्ये कॅन्डल मार्च मध्ये मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाबरोबर इतरही समाजाची माणसं बहुसंख्येने उपस्थितीत आहेत। याचा अर्थ शिवराय यांचं स्वराज हर एक जाती धर्माला घेऊन स्वराज ज्या शिवरायांनी उभा केलं त्याच स्वराज्यामध्ये मराठी माणसावर होणारा अन्याय त्यांना काय तो न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका इतरही समाजाच्या लोकांची आहे। आणि समस्त जरांगे पाटील असू देत, मराठा क्रांती मोर्चाचे जे जे काय समन्वयक होते, नेते होते, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून मागत नाही, त्या समाजाला सन्मान दिलाच पाहिजे। कोणताही समाज असू देत, घटनेच्या माध्यमातून त्यांना जो आरक्षणाचा लाभ मिळालाय तो मिळू देत, त्याबद्दल आमची काडी मात्र कसली अडचण नाही आहे। पण आमच्या वाट्याला जे येतं ते मागण्यासाठी जर आम्हाला एवढं मोठं अस्त्र उभा करावं अस्त्र हाती घ्यावं लागत असेल आणि एवढा खटाटोप खावा लागत असेल तर हेही काही दुर्दैव जे आहे हे फार मोठं दुर्दैव महाराष्ट्राला ओढवलेलं आहे। शांततेनं कायद्याचं सुव्यवस्थेचं पालन करत शांततेनं जे मोर्चे निघालेले आहेत या सगळ्या मोर्चांना प्रशासनच गालबोट लावतं का, शासनच गालबोट लावतं का अशी पाळी आज आलेली आहे। हा मोर्चा जरांगे पाटलांच्या सन्मानार्थ त्यांना दिल्या जाणाऱ्या पाठिंब्यासाठी जरी आम्ही काढलो असू, आम्हाला कोणत्याही चुकीच्या पद्धतीचे आदेश कुणी दिलेले नाहीत। आम्ही स्वयंस्फूर्तीने समस्त कुदनूर ग्रामस्थांच्या वतीने या मोर्चासाठी प्रेरित होऊन आमच्या मराठा समाजासाठी लढणाऱ्या जरांगे पाटलांना पाठिंबा देणं गरजेचं आहे ही भूमिका आम्ही मान्य करून स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी झालेलो आहोत। अशा या मोर्चामध्ये कुणीही गालबोट लावण्याचं कारस्थान करायचं नाही आहे, कुणीही गालबोट लागणार नाही, कुणी लावायचं नाही आणि लागणार नाही याची काळजी समस्त इथलं सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी घ्यायचा आहे। उरला प्रश्न प्रशासनाचा, प्रशासन सातत्यानं करडी नजर कुदनूरवर ठेवून असते, पण मूळ कुदनूरची परंपरा ही कायदा सुव्यवस्था पाळणारीच असते। पण एक दोन माणसांमुळे जर गालबोट लागलं तर आपण कसं ब्लॅकलिस्ट मध्ये जातो आणि मग पोलीस फौजफाटा घेऊन आपल्या पाठीवर येतात, ही आपल्या परंपरेला शोभणारं नाही। त्यामुळं अशी पाळी प्रशासनावर येऊ नये, पोलीस खात्यावर येऊ नये याची काळजी आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। सरळ मार्गाने कायदा व सुव्यवस्थेचं पालन करत या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला आपल्या मागणीच्या न्याय हक्काने चाललेल्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित जरी असलो तरी हा लढा शांततेने चाललेला आहे। पण गेली 4-5 दिवस झाले काहीही अन्नाचा कण न घेतलेला माणूस अत्यंत अशक्त झालेला आहे। अजूनही प्रशासन वेगवेगळ्या भूमिका मांडतं, शासन वेगवेगळ्या भूमिका मांडतं, अजूनही ठोस निर्णय किंवा ठोस हमी किंबहुना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री लाल गाडीतून फिरण्याचं, महाराष्ट्र पिंजून काढण्याची दिवा स्वप्न बघून सगळं चाललेलं आहे राजकारभार। पण यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अशा नाजूक वळणावर कुठंतरी याला थारा दिला पाहिजे किंवा आपली भूमिका शासनाची स्पष्ट केली पाहिजे। यासाठी ह्या शासनकर्त्यांना त्या जरांगे पाटलांच्या मांडी लावून बसण्याची आज वृत्ती त्यांच्या दिसत नाही, त्यांची हालचाल दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। आंदोलनाची आतापर्यंतची रूपरेषा कायदा सुव्यवस्था पालन करत असलेली असणार आहे। पण मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेतून जर दुर्दैवानं त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं काय घाला घातला गेला, त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास झाला, मराठा समाजाचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तर जसे आदेश येतील त्या कुठल्याही थराला जाण्याची गरज आज मराठी माणसाला आहे। आणि आपण आता जसं कायद्यातून सुव्यवस्थेचं पालन करतो त्यावेळेला प्रसंग आला तर कायदा हातात घेण्याचंही धाडस आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाखवायचं आहे। आणि हीच खरी आदरांजली त्या जरांगे पाटलांना असेल, त्यांना खरा पाठिंबा असेल। केवळ सोयीचं दिसतं म्हणून मोर्चे काढायचे आणि जेव्हा उलटे प्रशासनाचे उलटे फेरे सुरू होतात त्यावेळेला आपण मोर्चातून पळ काढायचा ही भानगड मराठ्यांना शोभत नाही। आणि कुठल्याही माणसाला दोर कापण्याचा प्रसंग येऊ नयेत
सिंहगडावर जसा प्रसंग आला की काही मावळे पळून जाण्याचा प्रयत्न करतात, तर असे उदयभान शासनाच्या रूपातले असे भरपूर येतील, पण अशा उदयभानांना संपवायचं आहे, सिंहगड ताब्यात घ्यायचा आहे. मराठ्यांचा हा जागर अशा नेत्यांना ताकद देण्यासाठी सतत तेवत ठेवायचा आहे की लक्षात घ्या, तरच ह्या कॅन्डल मार्चच्या खरी भूमिका स्पष्ट होईल. हे पेटती ज्योत आहे, या ज्योतीतून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा जरांगे पाटील साहेबांच्या स्मृतींसाठी आहे. त्या माणसापर्यंत हे गेलं पाहिजे. याच ऊर्जेवर तो माणूस जगतोय. अन्न पाणी सोडलेला 5-6 दिवसापासून आणि इतके दिवसापासून आज या घरावरती तुळशीपत्र ठेवून लढा देणारा माणूस जो आहे ना, त्याला तुम्ही आम्ही दिलेल्या सगळ्या मराठी समाज बांधवांच्या प्रेरणेतूनच ऊर्जा मिळते आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि याही पुढे आपण असाच लढा ठेवू. पोलीस आपले चंदगडचे PI साहेब, पोलीस प्रशासन आले, आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्यांचा आदर राखतो. कोणतेही गालबोट लागणार नाही याचीही काळजी आम्ही घेतलेली आहे. ती परंपरा कुद्नूरची नव्हेत. पण साहेब, अनाठाई कोणत्याही पद्धतीच्या गोष्टी इथं घडत असतील तर त्या व्यक्तीच्या आमच्या निदर्शनास आणून द्या, आम्ही भूमिका स्पष्ट करू. पण माघारी चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी इथं होता कामा नयेत, ही तुम्हाला प्रशासनाकडे आम्ही विनंती करेन. पुन्हा एकदा जसे वरचे निर्देश येतील त्या पद्धतीने लढण्याची तयारी आपण ठेवायची आहे. तुम्ही यासाठी सगळ्यांची जर संमती असेल आणि हा लढा यशस्वी करे तोपर्यंत आपण थांबायचं नाही आहे. आणि ही जर ताकद तुमच्या मनात आणि शरीरात असेल तर केवळ तुम्ही आपला हाताचा एक मूठ वर करायचे, वज्रमूठ आपण वर करायचे आहे आणि जरांगे पाटील साहेबांच्या नावानं घोषणा देऊन त्यांना समस्त कुद्नूर वासियांच्या बंधू भगिनींच्या वतीनं शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि त्यांच्या पाठिंब्याला, त्यांच्या उपोषणाला आणि त्यांच्या लढ्याला आपण सर्वतोपरी आम्ही त्यांच्या बरोबर आहेत हे दाखवून द्यायचं आहे. उदय घोषणा देईल, आपण सर्वांनी वज्रमुठ वरती करायचे आहे. मनोज जरांगे पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. ठीक आहे. या पुन्हा एकदा या आंदोलनाच्या वतीनं आम्ही केंद्र शासन, घटना समिती असू दे, सर्वोच्च न्यायालय असू दे, त्यांना हस्तक्षेप करता आला तर त्यांनी जरूर करावं. पण राज्य शासनाचे कान टोचावेत आणि शासनकर्त्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत आणि मराठी समाजाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच कॅन्डल मार्चच्या वतीनं आम्ही विनंती करतो, त्यांच्या समोर विनंती करतो. आणि मी इथं थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, एक मराठा. मनोज जरांगे पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे